आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आपण बघतोय, प्रभा अत्रेंचं निधन झालेलं आहे। निश्चितच फार मोठी दुःखाची घटना आहे आणि एकूणच संगीत क्षेत्राला हा मोठा धक्का बसलेला आहे। शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यातल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालेलं आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। पहाटे झोपेतच असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना तात्काळ पुण्यातल्याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झाल्याची माहिती ही त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून देण्यात आलेली आहे। प्रभा अत्रे यांना पद्मश्री, पद्मभूषण त्यासोबतच पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यासोबतच सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात भारतरत्न या पुरस्काराने सुद्धा प्रभा अत्रे यांना सन्मानित करण्यात आलं होतं। संगीत क्षेत्रात फार मोठं योगदान प्रभा अत्रे यांचं आहे आणि किराणा घराण्यातल्या त्या गायिका अशी त्यांची ओळख आहे। त्यामुळे एकूणच ज्यावेळी त्यांची दुःखद निधनाची बातमी पसरल्यानंतर संगीत क्षेत्रातील जे काही मान्यवर आहेत ते आता त्यांच्या निवासस्थानाकडे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचे जे काही नातेवाईक आहेत, घरातील मंडळी आहे, ते अमेरिकेत राहतात। ज्यावेळी ते भारतात परततील त्यावेळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील अशा पद्धतीची माहिती ही प्रभा अत्रे यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून देण्यात आलेली आहे। मात्र अशी काही घटना घडलेल्या आहे पहाटेच्या सुमारास, ती अतिशय दुःखद घटना आहे आणि संगीत क्षेत्रातील मान्यवर आता दुःख व्यक्त करताना पाहिजे। नक्कीच अत्यंत दुःखद अशी बातमी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी योगेश। तर ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय।